नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आपण आज शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते बार्शी रोड पर्यंत जो रोड आहे तो रोड कसा खराब झाला आहे हे दाखवणार आहेत आणि रोडचा त्रास सर्वसामान्य जनतेला कसा होतोय हे त्या रोडच्या बाजूला असणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना आपण विचारणार आहेत। सर, नेमकं कसा त्रास होते, काय आहे भानगड? त्या रस्त्यावरती गेल्या वर्षी एकाचा मृत्यू झालेला आहे। आता ही तात्पुरती डागडुजी केलेली आहे, परंतु एकाच पावसामध्ये तिथे एवढी मोठी खर्च आहे की अनेक लोकांचे मोबाईल, लहान मूल पडलेला आहे, लोकांना कमरेचा त्रास चालू झालेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका इथपर्यंत हा रस्ता पूर्ण वाहतुकीचा आणि रहदारीचा आहे। अनेक शैक्षणिक संस्था आहेत, व्यापाऱ्यांची दुकानं आहेत, तरी देखील या रस्त्याची दखल कायमस्वरूपी अद्याप कोणीही घेतलेली नाही। बर, तुम्ही म्हणला होता मग की एक लेडी जिथं पडली, काय नेमकं काय होतंय, इथं खड्डा मोठा असल्यामुळे पाणी भरलं ते लक्षात येत नाही। खड्डा दाखव आणि मोबाईल वरही असते, दोघा तिघाचे मोबाईल पावसात पडलेले बघितले आम्ही। तास तास हुडकत बसले बिचारे, गोरेगरिबाचा मोबाईल पण असते एखाद्याचा, हुडकत करते सापडत नाही, गावानं जाते त्याच्यावरून फुटते। एकतर मुलगा आणि आपलं त्याचे माणूस आणि बाई होते, ती चालले ते लहान लेकराला घेऊन, एवढा जोरात खड्ड्यात आदळले ती मूल पडत खड्ड्यात। बापरे, मरता मरता वाचलं। गेल्या वर्षी पण एक जण मेलेलं आहे, ते पण मरता मरता वाचलं। काय तरी पोराचं नाव आहे, बालाजी काय ते नाव होतं, त्याचं नाव आता नाही आठवणी। कुठं कुठं मेलं पोरं? गेल्या 6 महिन्यातच, काल 6 महिन्यामध्ये मग तरुण मेल्यानंतर हे भरून घेतलं, तात्पुरतं भरून घेतलं आणि त्याच्यानंतर हे खड्डा तसाच आहे, तसंच ठेवलं। तात्पुरती मलमपट्टी आहे, हा कायमस्वरूपी नाही। एक पाऊस लहान झाला। आता तुमची मागणी काय नेमकं? आमची मागणी आहे, हा रहदारीचा रस्ता आहे, तिथे अनेक दवाखाने आहेत, तिथे शैक्षणिक संस्था आहे, बाजारपेठ असते गजबजलेली। कायमस्वरूपी बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक कायमस्वरूपी रस्ता मजबूत देण्यात यावा। यातली तात्पुरती मलमपट्टी काही उपयोगाची नाही। मंत्री महोदय ज्यावेळेस या ठिकाणी येतात त्यावेळेस शिवछत्रपती शिवाजी महाराजांना हार घालण्यासाठी येतात, फुल गर्दी असते। बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी येतात, फुल गर्दी असते। त्या गर्दीमध्ये जर या खड्ड्यामध्ये एखादा माणूस अडकला तर काय परिस्थिती आहे? काय सगळ्याचा ही काय आता मेन रस्ताच आहे की सगळे म्हणजे काय मंत्री पुढारी सगळे लोक सामान्य जनता सगळी इथूनच जाते, मेन रस्ता आहे, लक्षात येते सगळ्याच्या। ते गरीबाचा पोरगा इथं मरण पावला, किती महिने झाले त्याला? 6 महिने झाले। 6 महिने झाले याच ठिकाणी। काय मत, आता काय मागणी आहे तुम्हाला सांगा? कलेक्टर साहेब रोज ह्या रोडने जाते, कलेक्टर जातात, स्वतः जाते, त्यांचं सुद्धा लक्ष नाही। बर, आता कलेक्टर जातात, मुख्यमंत्री जातात, आमदार जातात, मंत्री जातात, आता मंत्र्याच्या दबावाखाली कलेक्टर काम करतंय का, असा एक प्रश्न आहे। कारण हे रोड करत असताना प्रशासनाला कसल्याही प्रकारची अडचण नाही, तरी सुद्धा हे रोड झालं नाही। तर परिस्थिती अशी आहे की कलेक्टर साहेबांची गाडी याच रोडने रेग्युलर जाते। जर जिल्ह्याच्या प्रशासनाच्या मुख्य जिल्हाधिकारी साहेबांना हे जर रोड जाणवत नसेल तर सर्वसामान्याचं काय, असा एक प्रश्न आहे। जिल्हाधिकारी साहेब या गोष्टीचा, या शब्दाचा पक्का विचार करा। सार्वजनिक बांधकाम विभाग तुमच्या इशाऱ्यावर काम करताय, नगरपालिका तुमच्या सहीवर काम करताय, सर्व बिल तुमच्याकडे सहीला येत आहे। हे रोडवर माणसं मेलेले आहेत आणि एखादी महिला जर डिलिव्हरीची जात असेल तर या ठिकाणी हादऱ्यानं डिलिव्हरी सुद्धा होऊ शकते आणि एखादा माणूस अचानक या खड्ड्यामध्ये गाडी आदळून मरू शकते। याचा विचार आपण करावा आणि हा रोड तात्काळ बार्शी नाक्यापर्यंत हा रोड बनवावा, अशा पद्धतीची पूर्ण शहरवासियाची मागणी आहे। तर बघूया येणाऱ्या काळामध्ये शेजारीत राहणार जगदीशसिंह पाटील आमदार यांचं ऑफिस आहे इथं, त्यांची सुद्धा गाडी इथून जाते, त्यांना सुद्धा हे रोड दिसावा। आणि ताई तुळजाभवानीच्या तुळजापूरचे ते आमदार आहेत, त्यांना सदसद विवेक बुद्धी तुळजाभवानीने द्यावी आणि किमान आपल्या कार्यालयात तुमचीच गाडी जात असताना तुमचा रोड चांगला असावा एवढीच अपेक्षा आहे। तुम्ही तर कराल, आमदार कराल, कलेक्टर कराल, सार्वजनिक विभाग करेल, नगरपालिका करेल, आता याच्याकडेच लक्ष जनतेचं आहे।
तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं कोण लक्ष देईल आणि हा रोड कोण बनवणार आहे तो येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र।